Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नमस्कार. मिती ग्रुप आणि बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीज प्रस्तुत अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. Navi Mumbai's leading name in the construction industry. Baviskar. Build reality. शिवकमल सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि बाविस्कर ग्रुपचे संचालक प्रकाश बाविस्कर यांना मी निमंत्रित करते. प्रकाशजी नमस्कार. स्वागत आहे. नक्कीच नमस्कार. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई भवानी, छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो. सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. उत्तराताई आपण तर अनेक शब्द जसं मेहनत, कष्ट, पोशिंदा असे अनेक शब्द आपण पाहत असतो आणि ऐकत असतो वारंवार, पण हे शेतकऱ्याच्या बाबतीत नेहमी वापरले जातात आणि खरोखर त्यानंतर त्याचं ते आलेलं नशिबातलं ते म्हणतात की नाही माझ्या नशिबात हा खूप कष्ट आहेत. म्हणजे खरोखर नशिबातलेच आहेत की नशीब त्याला बदलता येतं, की असे काही माध्यम आपल्याला मिळू शकतात की ज्या माध्यमातून हे सगळं बदल होऊ शकतो. तर मला वाटतं असे पाहुणे सुद्धा आपल्या लोकांच्या आपल्या प्रेक्षकांच्या मार्गदर्शनासाठी असले पाहिजे आणि ते खूप आपण निवडक असे प्रेक्षकांसाठी निवडक असे व्यक्ती आपण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा व्यक्ती आपण आणतो आणि त्यामध्ये मला वाटतं आज तुम्ही खूप चांगले व्यक्ती आपल्या समोर सादर करतील अशी मी अपेक्षा करतो. उत्तरात आहे.
नक्कीच, नक्कीच. खरं तर शेतकरी म्हटल्यानंतर बऱ्याचदा असं होतं, की शेतकऱ्यांसाठी जे प्रश्न आहेत आणि विशेषतः आत्ता सगळा जो विषय चालू आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी काय करू शकतो, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचे आपले पाहुणे आहेत. 12,000हून अधिक शेतकऱ्यांना संघटित करून आधुनिक आणि डिजिटाइज शेती करणाऱ्या दिंडोरी तालुक्यातल्या सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विलास विष्णू शिंदे यांना आज आपण निमंत्रित केलंय. विलासजी, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार नमस्कार प्रकाशजी, नमस्कार उत्तराताई. नमस्कार विलासजी, नमस्कार. नमस्कार, नमस्कार. खरं तर सह्याद्री फार्म्स ही भारतातली संपूर्ण शेतकऱ्यांच्या मालकीची आघाडीची कंपनी आहे आणि 160 शेतकऱ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता 12,550 शेतकरी सभासद आणि सुमारे 26,000 एकर क्षेत्रावर जाऊन पोहोचलेला आहे. सह्याद्रीचा प्रकल्प सुमारे 110 एकर क्षेत्रावर आहे. 200 कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. 100 कोटीचं भांडवल उभं केलेलं आहे आणि द्राक्ष निर्यात करणारी भारतातली ही सर्वात मोठी कंपनी आहे. गेल्या वर्षी तर 22,000 टन द्राक्ष निर्यात झाली. म्हणजे देशातल्या एकूण निर्यातीच्या 17% निर्यात तर सह्याद्री फार्म्स मधनच होती. ही खूप मोठी अचिव्हमेंट सर आहे. आणि 42 देशांमध्ये फळं, भाजीपाला आणि प्रोसेस्ड फूड हे निर्यात केलं जातं. तर मला असं वाटतं सर, सुरुवातीला तुमचं खूप अभिनंदन की शेतकऱ्यांना एकत्र करून अशा प्रकारे आपण करू शकतो आणि आपली शेती अधिक फुलवू शकतो, हे तुम्ही खऱ्या अर्थाने सिद्ध केलंय. त्यामुळे तुमचं सुरुवातीला खूप अभिनंदन आणि अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या वतीने, आमच्या दोघांच्या वतीने खरंच खूप सलाम आहे तुमच्या कामाला. धन्यवाद. विलासजी, कसं आहे की एकटा शेतकरी काय करू शकेल असा प्रश्न खरं तर निर्माण होऊ शकतो. पण शेतकऱ्यांना संघटित करावं, त्यांना एकत्र करावं आणि पुढचा प्रवास करावा, हे तुम्हाला का वाटलं आणि त्याची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली? माझी थोडी पार्श्वभूमी सांगतो. मी नाशिक जिल्ह्यामध्ये आडगाव या गावामध्ये एकत्र कुटुंबामध्ये वाढलो. आमचे वडील आणि 5 काका असं 6 जणांचं कुटुंब, जे पूर्ण शेतीवर अवलंबून असलेलं कुटुंब. अशा कुटुंबामध्ये मी वाढलो. 12वी पर्यंतचा एक जो काही होता सगळा प्रवास, की आपण काय करिअर करावं या दृष्टीने त्या दरम्यान विचार असतो. आणि तेव्हा मला जे जाणवत होतं की आपण जी काही आपली परिस्थिती आहे आपली शेतीची आणि आपल्या भागातली, ग्रामीण भागातली, तर यासाठी आपण काय करू शकतो या दृष्टीने मी करिअरचा विचार करत होतो. आणि त्यातून मग मी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मी बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग या विषयासाठी पदवी घेण्यासाठी मी ऍडमिशन घेतलं. आणि साधारण 91 ते 95 या काळात मी कृषी विद्यापीठात पदवी शिक्षण, त्यानंतर त्याच विद्यापीठामध्ये पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन एमटेक सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन सहित 98 पर्यंत केलं. तर त्या दरम्यान जे काही स्वतःची एक माझी दिशा होती की आपला पूर्ण वेळ जो आहे, आपण जे काही करिअर आहे, आपलं आयुष्य हे आपण आपल्या शेतीसाठी आणि ग्रामीण भागासाठीच आपण द्यायचं. आणि त्या दरम्यान मी सुरुवातीच्या काळात माझं जे स्पेशलायझेशन होतं सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग, हे वॉटरशेड डेव्हलपमेंट ह्या गावाचा म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास या दृष्टीने ते स्पेशलायझेशन होतं. तर तेव्हा मग मी त्या काळामध्ये नगरमध्येच असल्यामुळे आणि तेव्हा अण्णांच्या संपर्कात असल्यामुळे अण्णा हजारेंच्या आदर्श गाव योजनेत मी काही काळात काही काम केलं, ट्रेनिंग वगैरे. त्यानंतर मग काही वॉटरशेड डेव्हलपमेंटच त्या निमित्ताने 12-13 गावांमध्ये आम्ही काही काम त्या काळात चालू केलेलं होतं. आणि तेव्हा एक माझी जी स्वतःची दिशा होती की आपण पूर्ण वेळ हे वॉटरशेड डेव्हलपमेंटचं काम करायचं आणि त्याचबरोबर आपली स्वतःची शेती करायची स्वतःच्या उत्पन्नासाठी. आपलं उत्पन्न आपलं स्वतःच्या शेतीतूनच असायला पाहिजे, आपण कोणावर अवलंबून नको राहिलं. हे जे काही एनजीओचं काम, सोशल स्वयंसेवी संस्थेचं काम करताना आपण आपलं स्वतःचं जे काही चरित्रार्थ आहे तो आपल्या स्वतःच्याच उत्पन्नातून पाहिजे, म्हणून शेती करायला सुरुवात केली. तर हे दोन्ही गोष्टी पॅरलल चालू झाल्यात. आणि त्या काळात म्हणजे जो साधारण 95 पासून तर जवळजवळ 2004 पर्यंत एक 9 वर्षाचा काळ असा होता. तर मी हे सर्व करण्याचा प्रयत्न करत होतो की आपल्या शेतीमध्येच आपण आपलं कसं चांगलं उत्पन्न मिळवता येईल आणि दुसरीकडं हे काही सामाजिक कामाचं कसं आपल्याला जडणघडण करता येईल. तर त्या काळात जे एक अनुभव तयार झालेत या सगळ्या 9-10 वर्षाच्या काळात, की सगळं आदर्श चित्र तुम्ही डोळ्यापुढे ठेवून काम करतायत, तुमच्या कल्पना चांगल्या आहेत आणि तुमचा उद्देश चांगला आहे, पण म्हणून तुम्ही यशस्वी व्हाल असं काही कारण नाहीत. आणि जे
जेव्हा म्हणजे आता जे आम्ही गावाच्या विकासाचा विचार करताना जे लक्षात येत होतं की गावाची पूर्ण इकॉनॉमी शेतीवर अवलंबून, आणि तिथे प्रत्येक व्यक्तीला आपण सांगतोय का कशी शेती करावी. म्हणजे आम्ही एक आता तज्ञ म्हणून जे सांगायचा प्रयत्न करत होतो की पाण्याचं कसं कॉन्झर्वेशन करावं, सॉइल कॉन्झर्वेशन कसं हम्म. करावं, त्यातून क्रॉपिंग पॅटर्न कसा इम्प्रूव्ह करावा, आणि जे पारंपरिक पिकाच्या ऐवजी नवीन पिकाकडे जाऊन उत्पन्न कसं वाढावं, व्यक्तिगत असेल किंवा गावाचं उत्पन्न, त्यातून एकंदरीत आर्थिक समृद्धी कशी येईल, ही सगळी मांडणी एका बाजूला. आणि दुसरीकडे व्यक्तिगत शेती करतानाचे तयार होणारे अनुभव, की लोकांना सांगणं सोपं आहे, तुम्ही कल्पना मांडता ते सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही त्या करतायत म्हणजे त्या उतरवायला जातात आणि अनुभवतायत, मग लक्षात येतं बरोबर. का परिस्थिती बरीच वेगळी आहे. म्हणजे माझी शेती हम्म. करायला मी जसं लागलो तसं लक्षात यायला लागलं काही फक्त लांबून दिसतं तसं नाहीये जग. प्रत्यक्षात खूप चॅलेंजिंग आहे, आणि नुसतं सल्ल्याने काही होणार नाही. बरेचसे मुद्दे असे आहे का ते तुम्हाला ते गुंते सोडवलेच पाहिजेत, त्याशिवाय काही आपल्या जे अपेक्षित चित्र तयार होणार नाही. कारण माझी हम्म. शेती मी करायला जी लागलो ती तोट्यात जायला लागली. व्यक्तिगत पातळीवर बरं. मी 95-96ला एक थोडंसं भांडवल म्हणून बाहेरून काही एक ₹50,000 मी 4% व्याजाने घेतलेत. कारण घरी आमची काही फार हम्म. अशी मोठी परिस्थिती नव्हती चांगली, आणि घरच्यांचा हम्म. थोडा विरोध हम्म. होता की मी शेती करावी. कारण सगळे शेती करत होते, त्यामुळे त्यांचा विरोध होता. तेव्हा भांडवल फार हम्म. काही असं घरून मोठं मिळायचा विषय नव्हता. तर बाहेरून घेतले पैसे, आणि जे घेतले ते फक्त 2 महिन्यासाठी होते. का 2 महिन्यामध्ये आपण ते पीक जे होतं शॉर्ट ड्युरेशन क्रॉप होतं स्वीटकॉर्नचं, का ते 2 महिन्यात आपण परत देऊन टाकू. आणि हिशोब मांडलेला हम्म. होता की 2 महिन्यात आपल्याला त्याचे 50,000चे लाख रुपये होतील, खर्च वजा जाता आपल्याला मिळतील, असं सगळं हिशोब मांडला. प्रत्यक्षात ते हम्म. पूर्ण बुडाले. कारण हो. आम्ही ज्या जमिनीत ते पीक घेतलं तिथं पाणी कमी पडलं, ते पीक पूर्ण पोचलं नाही, आणि खर्च झाला पण उत्पन्नच मिळालं नाही. आणि ते जे हम्म. काही कर्ज झालं तर तिथून तो जो चालू झाला माझा सगळा नुकसानीचा आणि तोट्याचा प्रवास, तो जवळ 8-9 वर्ष चालला. मग मी हो. वेगळ्या पद्धतीने कधी पीक बदलून पाहिलं, का बघ आपल्याला ह्या पिकात परवडतं म्हणून दुसरं पीक करून बघूया, किंवा मग काही पाण्याचा प्रश्न सुटला तर मग कधी दुसरा मार्केटचा प्रश्न तयार झाला, तंत्रज्ञानाचा विषय झाला, कधी निसर्गाचे फटके बसले. पण असे बरेच म्हणजे कारण, मल्टिपल कारणामुळे पण सातत्याने ते तोट्याचाच विषय राहिला. तर त्या 8-9 वर्षाच्या काळात जे काही एक शहाणपण तयार झालं, तर तोटा हम्म. होतो शेतीमध्ये म्हणजे का होतो, त्याला एक कारण नाहीत, तर त्याला खूप कारणं आहेत. त्याला काही सुलतानी कारणं आहेत, काही आसमानी कारणं आहेत, आणि इतके बरोबर. हे काय जे आहेत वेगवेगळे घटक, कोणतं तुमच्या पुढे प्रश्न तयार होईल तुम्ही सांगू शकत नाही. आणि हे प्रश्न तयार होणं हे नैसर्गिक आहे, कारण तो शेवटी शेती हम्म. हा काही एखाद्या बंद खोलीत करायचा विषय नाहीये. ही काही हम्म. फॅक्टरी उत्पादन नाहीयेत. तर इथे निसर्ग तुमचा तुम्ही म्हणाल तसं होत नाही. निसर्ग हा तो त्याच्या पद्धतीने चालणार. त्यामुळे ते गोष्टी खरंय. किंवा मार्केटमधले फॅक्टर, त्यात आता आम्ही मुख्यतः नाशिक जिल्ह्यातले शेतकरी म्हणजे कच्चा जे काही उत्पादन आहे, म्हणजे पेरिशेबल कमोडिटी नाशवंत, त्या प्रकारचीच फळभाजीपाला शेतीमध्ये जास्त. तिथे 2 पैसे जास्त मिळू शकतात, पण त्याच्यावर रिस्क पण तेवढा येतात. कारण नाशवंत हम्म. असल्यामुळे हम्म. ते त्याला शेल्फ लाईफ कमी, तेव्हा मार्केटमधले अपडाऊन वगैरे, तर खूप घटक आहे ज्याच्यामुळे तोटा तयार होऊ शकतो. आणि हे राहणारच आहे घटक. पण मग आता हे घटक असताना आपण जर वाटत असेल शेती फायदेशीर व्हावी तर काय करावं लागेल. म्हणजे माझी परिस्थिती एकंदरीत अशी चक्रीवात फसलेल्या एखाद्या व्यक्तीसारखी, अभिमन्यूसारखी, हम्म. आपल्याला दिसते आपल्या भोवती गुंते आहेत, आणि त्या गुंत्यातून बाहेर पडायचे आहेत, पण ते आपल्याला समजत आहेत, पण बाहेर कसं पडायचं ते जमत नाही. अशीच एकंदरीत हम्म. हम्म. परिस्थिती माझी म्हणजे किंवा सर्वसाधारण प्रत्येक शेतकऱ्याची अशीच आहेत. तर ही जी काही लक्षात येत होतं का आपण नुसतं आदर्श विचार करून नाही चालणार, आपल्याला ही कोंडी फोडावं लागेल, आणि मग काय करावं लागेल. तर हे थोडंसं त्या दरम्यान जे काही समजायला लागलं, तर हे एकतर पहिली गोष्ट ही कोंडी फोडावं लागेल, आणि ती फोडण्यासाठी बाहेरून कोणी करणार नाहीत. आपण जर म्हणू आता सरकारची जबाबदारी आहे, सरकारने हम्म. यासाठी काही हम्म. करायला पाहिजे, किंवा कोणी एखाद्या बाहेरच्या घटकांनी करायला पाहिजे. दुसऱ्या कोणावर आपण अवलंबून राहायचा विचार केला तर कधीच होणार नाही. आमच्या बरोबर. नाशिक हम्म. जिल्ह्यात किंवा आता आंदोलनाचा मार्ग, आंदोलन करायला आपण कोणी जे हम्म. काही आहेत, हम्म. जे घटक आपल्या विरुद्ध आहेत त्याच्या विरुद्ध आपण मांडायला पाहिजेत. तर ते अनुभव काही झालेले होते. 80च्या दशकापासून तर नाशिकमध्ये 2000 पर्यंत त्या काळामध्ये भरपूर आंदोलनं कांद्याच्या ऊसाच्या निमित्ताने पाहिलेले होते. आता जे काही शेतकरी आंदोलन आपण पाहतो दिल्लीमध्ये, तसे आंदोलन तर आम्ही बरोबर. 40 वर्षापासून बघतोय. पण आंदोलन झाले हम्म. म्हणून काही आता परिस्थिती बदलली तसे काही नाही होत. मग जे लक्षात हम्म. येत होतं का आपल्याला खरं तर कृतीशील व्हायला पाहिजे. प्रश्न जे काय आहे, जे प्रॉब्लेम आहेत याचं उत्तर बी आपल्याजवळ आहेत, आणि ते सोडवण्यासाठी आपण एकटा समर्थ नाहीत, हा खरा प्रश्न आहे. आपली एकट्याची हम्म. ताकद आपली कमी पडते. आपण एकटं जाऊन मार्केटचे प्रश्न सोडू शकत नाही, आपण एकटं जाऊन नैसर्गिक अडचणी तोंड देऊ शकत नाही, आपण तांत्रिक प्रश्न सोडू शकत नाही. पण संघटित झालो तर ताकद तयार होईल, आणि ताकदीच्या जोरावर आपण नक्कीच प्रश्न सोडू शकतो. आणि त्या दृष्टीने वा. मग हा सगळा जे काही व्यक्तिगत अनुभवातून जे काही शहाणपण तयार हम्म. झालं, आजूबाजूच्या हम्म. सामाजिक परिस्थितीतून,
त्यातून माझ्या लक्षात आलं की आपल्याला एक शेतकरी म्हणून आता इथून पुढे व्यावसायिकतेने बघायला पाहिजे. जसं इतर क्षेत्रात लोक व्यावसायिक म्हणून एकत्र येतात, एकमेकांमध्ये कोलॅबोरेशन करतात, तर तोच अप्रोच बरोबर. आपण करायला पाहिजे. आता शेती म्हणजे फक्त आपण अन्नदाता बळीराजा या भूमिकेतून न बघता एक आपण व्यावसायिक म्हणून पाहायला पाहिजे स्वतःला. आणि जे परवडतं आम्हाला तेच करू आपण. आम्हाला जे काही फायदेशीर असेल तेच करू. तोट्याचा विषय आपण करायचं काही कारणच नाही. आणि ते फायदेशीर होण्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी नक्की कशी यंत्रणा राहायला हवी, या दृष्टीने मला लक्षात आलं की संघटित होणं. कारण 2 एकरवाला शेतकरी आमची व्यक्तिगत शेती तर साधारण तशीच होती. आणि आजूबाजूला जर पाहिलं 90% शेती तशीच आहेत शेतकरी. आता एवढ्या बरोबर. छोटी शेती घेऊन कोणी जर आता असे मोठे पैसे सोडायचा प्रयत्न करेल, तर ते कधीच बाप जन्मू शक्य नाही. तो मारच खाणार. पण तो संघटित झाला, तर संघटित होऊन ताकद तयार होऊ शकते. ती स्केल वाढते. आज जसं आता सह्याद्रीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही दिशा ठेवली, ते कमीत कमी 2,000 एकरची तरी आपली बरोबर. संघटित ताकद पाहिजे. म्हणजे जगातल्या कोणत्याही शेतकऱ्याबरोबर कोणत्याही मोठ्या कंपनीवर आपण तोंड देऊ शकू. बाजारामध्ये आपल्याला सक्सेसफुल उभं राहायचंय, तर आपल्याला कार्यक्षमता वाढावं लागेल. त्यासाठी मग इफिशियन्सी आणायची तर स्केल आणावं लागेल आणि प्रोफेशनलिझम आणावं लागेल. तर हे सगळे म्हणजे मुद्दे समजून मग सहकाराचं तत्व. प्रवास चालू झाला. हा. जिथे सहकाराचं तत्व कुठेतरी महत्वाचं होतं आणि एक शेतकरी काही करू शकत नाही, म्हणजे कमी करेल, तर एकीचं बळ ज्या गोष्टी आपण पूर्वापार ऐकत आलोय तेच कुठेतरी तुम्ही वापरलं आणि आज तुम्ही एकटे पुढे गेलात, तर तुमच्या बरोबर इतर शेतकऱ्यांचं सुद्धा तितकीच प्रगती, तितकीच ग्रोथ जी आहे ती आपण पाहतोय. आणि सह्याद्री फार्म्स इतकी मोठी कंपनी आज सुरुवात उभी राहू शकली आणि ती सगळ्या शेतकऱ्यांच्या मालकीची आहे, ही खूप महत्वाची गोष्ट खरं तर तुम्ही केली. प्रकाशजी, आपल्याला काय सांगायचं? विलासजी, नेमकं सह्याद्री फार्म्स तुम्ही बनवलं म्हणजे नेमकं काय केलं? त्या लोकांना शेअर्स दिले की त्यांच्या शेतीत तुम्ही करता की त्यांना काहीतरी जबाबदारी देता? नेमकं कसं हँडल होतं? सह्याद्री फार्म्स म्हणजे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, ही जी काय एफपीसी फार्मर प्रोड्युसर कंपनी, ही संकल्पना देशामध्ये 2002च्या दरम्यान आली. मुळात ही संकल्पना येण्यामागचं कारण जे आहे की आपल्याकडं सहकारी संस्था आपण पाहतोय मागच्या 100 वर्षात भरपूर तयार झाल्यात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत किंवा संघटित झाले तर तुमचे प्रश्न सोडू शकतात, हा काही नवीन विचार नाहीत. हा आपण बऱ्याच आता मागच्या 100 वर्षात भरपूर अशा संस्था पाहिल्यात, अशा बरेच काही उपक्रम पाहिलेत. पण याच्यात जे काही झालं, एकत्र आले म्हणजे सगळं विकास होतो असं काही होत नाही. आपण पाहतोय एकत्र येऊन बऱ्याच ठिकाणी गुंते तयार झालेले आहेत. त्या संस्था राजकीय हेतूसाठी वापरल्या गेल्यात किंवा त्या अकार्यक्षमतेत फसल्यात, काही ठिकाणी भ्रष्टाचारामुळे त्या डब्यात गेल्यात. तर हे जे काही दोष तयार झालेत, म्हणजे तुम्ही एकत्र येत आहेत पण एकत्र येऊन विकास होण्याच्या बऱ्याचदा उलट होतं काहीतरी. तर हे जे काही असं काही घडलं, म्हणजे सहकारी संस्थांचे दोष आहेत ते काढण्यासाठी सरकारने फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून एक संकल्पना 2002ला आणली. पार्लमेंटमध्ये हा कायदा पास झाला आणि त्याच्या अंतर्गत सहकारी संस्था, पण त्या कंपनी कायद्याच्या अंतर्गत रजिस्टर होणं आणि त्या ज्या काही आहेत संस्था, त्या राजकीय कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या काही अशा उद्योगामध्ये पडू नयेत. त्यांनी पूर्णपणे ते व्यवसायातूनच काम करावं, अशा दृष्टीने तो फॉर्मॅट आला. तर सह्याद्री फार्म्स ही अशा प्रकारची फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्टर झालेली. पण हिच्याचा जो मूळ हेतू आहे का सर्वांचा विकास आणि त्याचबरोबर सर्वांचा मालकी हक्क जो सहकारी संस्थेचा असतो, का प्रत्येक व्यक्ती सारखाच आहे, प्रत्येकाला सारखाच मताचा अधिकार आहे. कोणाचे शेअर कमी आहेत, कोणाचे जास्त आहेत, पण मताचा अधिकार सारखा आहे. हा इथे पण तसंच आहे. फार्मर प्रोड्युसर कंपनी सध्या तसंच आहे. तर सह्याद्रीत आता जे सभासद आहेत, आता आमचे मुख्य कंपनीमध्ये 726 सभासद आहेत, व्यक्तिगत सभासद. त्याचबरोबर इतर फार्मर प्रोड्युसर कंपनी आमचे सभासद आहेत. एक साधारण 25 फार्मर प्रोड्युसर कंपनी आमचे सभासद आहेत आणि प्रत्येक प्रोड्युसर कंपनीमध्ये परत असे 500-600 सभासद आहेत. सगळे मिळून आता हे 13,000च्या वरती सभासद झालेले आहेत. तर हे जी काही रचना झालेली आहे ही सहकारी संस्थेसारखीच रचना, फक्त व्यावसायिक सहकारी संस्था, तुम्ही मॉडर्न कोऑपरेटिव्ह म्हणू शकता, अशी रचना आहे. याच्यामध्ये सगळ्यांना आणि सगळ्यांना म्हणजे छोट्यात छोटा, म्हणजे ज्याच्याकडे 1 एकर शेती आहे तो आणि 100 एकरवाला शेतकरी सारखेच मताचा अधिकार असलेला आहे. त्यामुळं सगळ्यात तळातल्या घटकाचं सुद्धा ही सांभाळणं, त्याला सगळ्या पूर्ण डिसिजन मेकिंग मध्ये त्याला सहभागी बी होता येणं आणि त्याचबरोबर जो काही होतोय, जास्तीचा नफा तयार होतोय, जास्तीची व्हॅल्यू तयार होते, ती प्रत्येकामध्ये सारखी डिस्ट्रीब्यूट होणं, त्याच्यानुसार जे काही त्याचं भाग आहे त्यांनी ज्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे त्यानुसार. तर ही विन विन सिच्युएशन तयार होते, ज्याच्यामध्ये जे काही सहकार्याचं सूत्र आलं आणि त्याचबरोबर व्यावसायिकतेने एखादी कंपनी चालवताना जे काही काळजी घेतली जाते, कॉम्पिटिशन मध्ये खर्च कमी कसा करता येईल, तुम्ही जास्तीत जास्त इफिशियंट कसे होता येईल, त्याचबरोबर जागतिक बाजारात टिकायचं आहे तर बाजारातले सगळे घटक ते समजून घेणं, ते सगळे दोन्ही मुद्दे इथे या संकल्पनेमध्ये व्यवस्थित हाताळले जातात.
त्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर आता ही फार्मर प्रोड्युसर कंपनी संकल्पना चांगल्या पद्धतीने देशभर रुजायला लागले. केंद्र सरकार, राज्य सरकारने त्याला आता जोरात आता प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे शेतकरी कसा अप्रोच होतो आपल्याकडे, म्हणजे त्यांनी त्याची इन्व्हेस्टमेंट पैसा असतो की शेती असते? नाही म्हणजे इथे पहिली गोष्ट जी आहे, तुमचा जो काही आधीचा प्रश्न होता त्याला धरूनच आता सांगतो मी, तर प्रत्येकाची शेती तर तोच करतोय, मालकी हक्क त्याचाच आहे त्या शेतीमध्ये, आणि त्या शेतीचं उत्पादन जे आहे ते तोच करतोय. पण जे काही आहे ना, यात सोपं साधं सूत्र म्हटलं, जे प्रश्न व्यक्तिगत पातळीवर सुटत नाही ते प्रश्न या संस्थेच्या पातळीवर सोडवणं, अशा प्रकारचं ही रचना आहे. म्हणजे जे काही आता समजा मी व्यक्तिगत शेती करतोय, मी खतं औषध विकायला गेलो जातो, तर ते मला व्यक्तिगत पातळीवर घ्यायला गेलं तर मला माझ्याकडे स्केल नसल्यामुळे मला थोडंसं ते महाग घ्यावे लागतात. त्याचबरोबर मला क्वालिटीच्या बाबतीत त्या इन्शुरन्स मिळत नाही. पण ते जर सेवा संघटित म्हणजे मुख्य कंपनीच्या पातळीवर घेतले जातात तर स्केल मिळते, साहजिक निगोशिएशन पॉवर मिळाली, त्याच्यामुळे ते सर्वांनाच त्याचा फायदा झाला. किंवा विक्री करायला गेले तुम्ही माल विक्री करताना, तर विक्री करताना एकत्रित विक्री केल्यामुळे फायदा झाला. तर हे जे आहेत म्हणजे उत्पादन व्यक्तिगत पातळीवर होतं, ती शेती त्याच्याच मालकीची आहे, तो व्यक्तिगत पातळीवर उत्पादन करतो. पण ते उत्पादन विक्री करायला गेला किंवा त्यासाठी इनपुट लागतंय, टेक्नॉलॉजी लागतायत किंवा फायनान्स लागतंय, ते कॉमन पातळीवर झालं. अशी रचना आहे. क्वांटिटीमुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं आणखी. बरोबर. आणि म्हणजे शेअर्स जे आहेत ते व्यक्तीचे जे काय जसं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राप्रमाणे त्यांनी शेअर्स घेतलेले आहेत. 1 एकर क्षेत्र असेल तर त्याच्याकडे 1 शेअर आहे, 4 एकर असेल तर त्याच्याकडे 4 शेअर आहेत. अशा प्रकारची रचना आहे. ओके. आणि मग त्याच्यामध्ये जो प्रॉफिट होईल तो तुमच्याकडे त्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केला जातो. मग त्याच्यामध्ये नॉन ऍग्रिकल्चर पण इन्व्हेस्टमेंट कंपन्या लागतात का तुम्हाला, की त्या बाहेरून फायनान्स घेतला जातो? नेमकं काय केलं? म्हणजे जेव्हा फार्मर आर्थिक प्रोड्युसर कंपनीमध्ये फक्त फार्मर शेअर होल्डर होऊ शकतो. ओके. फार्मर सोडून कोणाला शेअर होल्डर होता येत नाही, कायद्यानेच ते तशा प्रकारचं बंधन आहे. त्यामुळं इतर जे काय आहे शेतकरी सोडून इतर घटक त्यांच्याकडून भांडवल उभं करता येत नाही आणि त्यांना त्याच्यामध्ये सहभागी होता येत नाही. म्हणजे पूर्णपणे शेतकऱ्यांच्याच मालकीची संकल्पना कंपनी असते. म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी मात्र दुसऱ्या कंपनी शेअर होल्डर होऊ शकते. म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी एखाद्या पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये शेअर होल्डर होऊ शकते, त्याच्यामध्ये गुंतवणूकही करू शकते. हे जे प्रोडक्ट आहेत साहेब आपले, हे जे प्रोडक्ट असे ठरवलेत का तुम्ही की पर्टिक्युलर एवढेच प्रोडक्ट याच्यासाठी, किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी जरी तो शेअर होल्डर असला आणि त्यांनी वेगळ्या प्रकारचं प्रोडक्ट तयार केलं, एखाद्यानी कापूस पेरला पण तुम्ही कापूसचं डीलिंग नाही करत, असं होतं का कधी, की तुम्ही सांगता तेच ते लोक शेतीमध्ये लावतात? मुळात जे काही आहे सभासद जे आहे तर ते एका पिकाचे सभासद, एक पीक करणारे सभासद, कारण कॉमन नीड आहे म्हणूनच एकत्र आलेत ना. अच्छा. द्राक्षाचे शेतकरी म्हणून आम्ही एकत्र आलो. आता नुसतं शेतकरी म्हणून एकत्र येऊन नाही उपयोगाचं. कापसाचं प्रश्न वेगळे आहेत, द्राक्षाचे वेगळे आहेत, किंवा अजून इतर तुम्ही एखादा टोमॅटोचं म्हणा तर वेगळे आहेत. मग आता जर म्हणजे टोमॅटोचे शेतकरी एकत्र आलेत आणि कॉमन प्रश्नासाठी एकत्र आले तर लॉजिक आहेत. टोमॅटो शेतकरी, द्राक्ष शेतकरी आणि कापसा शेतकरी एकत्र येऊन नाही चालणार. बरोबर. त्यामुळं आम्ही म्हणजे मुळात जी संकल्पना आहे की ही एका पिकाचे शेतकरी, एका जे काही प्रश्न असलेले शेतकरी ते एकत्र येणार. आता सह्याद्रीमध्ये द्राक्ष शेतकरी म्हणून पहिले एकत्र आले. आमच्या आता जे काही 726 सभासद आहे पहिले मुख्य, तर हे सर्व द्राक्ष उत्पादक आहेत. नंतर मग थोडंसं पुढच्या टप्प्यावर जे आम्ही गेलो, का एका फळ पिकाचे शेतकरी म्हणून एकत्र ऐवजी आपण इतरही फळ भाजीपाला म्हणून जे काय आहे ते सर्वच एकत्र आलं तर आपली ताकद जरा अजून वाढेल. कारण आमचे काही थोडं स्पेसिफिक प्रश्न आहेत आमची इंडस्ट्री म्हणून, जसं द्राक्षाचं जे आहे फक्त 4च महिने द्राक्ष आम्ही पिकू शकतो, उरलेले 8 महिने आमच्याकडे उत्पादनच नसतात. मग आम्ही एखादी प्रक्रिया यंत्रणा उभी केली, आम्ही एखादं स्टोरेज केलं, मार्केटिंगची यंत्रणा केली, तर ती फक्त द्राक्षासाठी चालू शकत नाही. मग द्राक्षाबरोबर टोमॅटोचे शेतकरी किंवा मग अजून डाळिंबाचे शेतकरी, केळीचे शेतकरी एकत्र आलेत तर साहजिक आहे मग सर्वांचा त्याच्यामध्ये फायदा आहे. तर हॉर्टिकल्चर फार्मर, ज्याला फळ उत्पादन म्हणतो आम्ही, त्या फळ उत्पन्नामधले फलोत्पादनामधले जे शेतकरी आहेत ते एकत्र सह्याद्रीमध्ये येत गेलेले आहेत आणि त्यांची पूर्ण मूल्य साखळी म्हणजे उत्पादन त्यांच्या पातळीवर होत आहे, प्रक्रिया, प्रोसेसिंग, मार्केटिंग एकत्र होत आहे. तर ही आता फक्त फळ भाजीपाला शेतकऱ्यांचीच यंत्रणा आहे. आणि पण आम्ही तसं प्रोत्साहन देताना आता देतोय का त्या पिकानुसार शेतकरी एकत्र यावे. जसे कापसाचे शेतकरी एकत्र आले, त्यांनी त्यांचं उत्पादन एक कंपनी उभी केली आणि तिला आमच्या मुख्य कंपनीच्या आधाराने काही मदत करता आली तर करणं, असं आता हे पुढच्या टप्प्यावर कामं चाललेले आहेत. बरोबर. आता द्राक्षापासून आपण ऍक्च्युली बेसिकली एक डायरेक्टली मार्केटमध्ये सेल करणे, लोकांना डायरेक्टली त्याचा यूज करण्यासाठी, आणि दुसरा तुमचा पार्ट आहे वाईन तयार करणे. तर हा जो मधला पिरियड आहे याच्यामध्ये जी प्रोसेसिंग तुमची केली जाते त्याला साधारण किती महिने जातात? आणि आता तुमच्याकडे वाईन बोर्ड तयार झालेला आहे गेल्या 4-5 वर्षापासून, तर या वाईन बोर्डाचा तुम्हाला काही बेनिफिट आहे का? त्याच्या रेटमध्ये फरक पडतो की वाईन बोर्डाची मोनोपॉली असते?
नाही, मुळातच वाईन हा पूर्ण विषय वेगळा आहे. आम्ही वाईन काही करत नाही. सह्याद्रीमध्ये वाईन प्रोडक्शन वगैरे काही होत नाही. ओके आणि वाईन प्रोडक्शनसाठी जे द्राक्ष असतात ते वेगळे असतात. ओके आणि आम्ही जे द्राक्ष पिकवतो ते खाण्यासाठीचे द्राक्ष असतात. ओके खाण्यासाठी आणि त्याचबरोबर ज्याच्यापासून बेदाणा तयार होतो असे ओके ही द्राक्ष आहेत. ते ओके पूर्ण वेगळे दोन्ही विषय आहेत. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो. द्राक्ष हा म्हटलं पाहिजे त्यांना वाईन त्यांना अलग वाटतं. पण हम्म. ते वेगळे विषय दोन्ही. वाईन ग्रेप्स आणि टेबल ग्रेप्स हे वेगळे विषय असतात. ओके आणि ओके ते वाईन बोर्डचं वगैरे तर ते काय आहे, वाईन बोर्ड हा पूर्ण त्याचा आमचा संबंध नसल्यामुळं त्याच्याविषयी ओके मी काही सांगू शकत नाही. तर बर ती जे काय आहे थोडं माहिती म्हणून सांगतो. नाशिक जिल्ह्याचं जर पाहाल तुम्ही तर 1.5 लाख एकर द्राक्ष बागा आहेत. हम्म. त्याच्यातले फक्त 3,000 एकर जे आहे ना ते वाईन ग्रेप्स आहेत आणि ओके 1,47,000 हे टेबल ग्रेप्स आहेत. ओके ओके मग तर हे ते सगळीकडे हे वाईन सगळीकडे इंडस्ट्री ही वाईन इंडस्ट्री जी आहे ती साधारण 1,001 करोडची आहे आणि टेबल ग्रेप्स इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये सगळी मिळून 15,000 कोटीची आहे. हो हो पण ते वाईन हे ग्लॅमर असल्यामुळे किंवा वाईनच्या बाबतीत लोकांना जरा बोलायला आवडत असल्यामुळे त्याची चर्चा होते. पण तो खूप छोटा विषय आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचा टेबल ग्रेप्स आहेत. दुसरं बरोबर त्याला जोडणंच जे आहे ते छोटे शेतकऱ्यांसाठी वाईन पिकवून ही परवडणारी गोष्ट नाही. बर कारण त्यात त्यासाठी मोठे मोठे शेतकरी असायला पाहिजे. हा नाही, एकरी जो काही आहे तो वाईन मधला जो काही वाईन पिकवण्यामध्ये वाईन ग्रेप्स पिकवण्यामध्ये जो काही नफा आहे त्याच्यापेक्षा हा टेबल ग्रेप्स मध्ये चांगल्या प्रकारचे रिटर्न मिळतात. आणि छोट्या ओके क्षेत्राला साहजिक आहे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न मिळणं हे अपेक्षित असतं. त्यामुळे बरोबर छोट्या क्षेत्रावर तरी वाईन ग्रेप्स करणं हे लॉजिकल नाहीये. आम्ही जे म्हणतो की रस्त्यावर द्राक्ष फेकली गेली वगैरे झालं याची सगळी आंदोलनं सगळे लोक बघतात तर नेमकं काय प्रश्न असतो याच्यामागे काय अडचण काय असते जर द्राक्ष तुम्ही थोडं द्राक्ष कधी फील्ड आहे रस्त्यावर फेकलेली तुम्ही पाहिलेली नसतील. कांदे हा रस्त्यावर फेकलेले, टोमॅटो फेकलेले ठीक आहे. पण हो द्राक्षामध्ये जे आहे द्राक्षात हा जर टेबल ग्रेप्स म्हणजे म्हणून जर काही रेटचा प्रश्न आला तर बेदाणा तयार होतो. अच्छा माल जो होतो तो वाईनच्या ऐवजी बेदाणा तयार होतो. अच्छा त्यामुळं द्राक्ष फेकणं हा विषय कधी नसतो. द्राक्षाचे रेट कमी जास्त होतात. पण हा फेकायचा काही विषय नसतो द्राक्षाचा. बर कांद्यात, टोमॅटो तुम्ही ऐकता तसं आपण कारण तिथं प्रक्रिया होत नाही. त्यामुळे त्या प्रकारची सिच्युएशन होते. अच्छा मग याच्यातल्या बेसिक साहेब तुम्ही मगाशी बोललात की याच्यामध्ये अनेक लोकांना समस्या येतात नेमक्या काय तुम्हाला समस्या फेस करायला लागतात म्हणजे कॉमन माणसाला काय आणि तुम्ही जो हे सगळं माल जेव्हा एकत्र येतो तेव्हा तो डील करतात तो तुमच्या कडून परचेस करणारे लोक फिक्स असतात मोठ्या कंपन्या की तुम्ही त्या वेळोवेळी रेट कम्पेअर करून डिसिजन घेतात. हे बघा शेती तोट्यात जाते म्हणजे नक्की काय होतं. प्रश्न जे हम्म, आहे शेतीचे तर एक सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं हम्म, आता निसर्गाचं तत्व आहे. एक जर दाणा तुम्ही जमिनीत पेरला तर त्याचे 1,000 दाणे होतात. बर फक्त 4 महिन्यात 5 महिन्यात होतात. म्हणजे बर एकाच रुपयाचे 1,000 रुपये होणं 4 महिन्यामध्ये असं हम्म, जर निसर्गाचं जर सूत्र आहे तर तोटा व्हायलाच नाही पाहिजे. बरोबर ना? बर 1 रुपया खर्च केला आणि 1,000 रुपये परत आले असं एकंदरीत म्हणायचं. मग तोटा होतो म्हणजे नक्की काय होतो? तर जो काही होतो जो जे काही जास्तीचं उत्पन्न निघतं जे काही सरप्लस तयार होतं एका दाण्याचे 1,000 दाणे होतात म्हणजे 999 दाणे जास्त तयार होतात. तर याच्यातला जो काही भाग आहे का त्याच्यावर जी तयार होणारी जास्तीची संपत्ती आहे ही त्या शेतकऱ्याच्या हातात राहत नाही. ते वरकड उत्पन्न दुसरंच कोणीतरी पळवतो. मग तो पुढचा कोणीतरी व्यापारी घटक पळवतो किंवा मागे कोणीतरी भांडवल पुरवणारा तो जास्त दराने भांडवल देऊन तो जास्तीचा नफा काढतो किंवा इनपुट विकणारा करतो. दुसरं कधी निसर्गाचे फटके बसलेत, उत्पादन तयार झालं पण ते खराबच झालं. कधी सगळं उत्पन्न तयार झालं, निसर्गाने साथ दिली, पण मग तुम्हाला पुढे स्टोरेज करता आलं नाही, म्हणून ते वाया गेलं. आपण किती वेळा ऐकतो, किती धान्य तुमचं फक्त स्टोरेज व्यवस्था वाया गेलं किंवा आता हे नाशवंत मालात जसं तुम्ही आता टोमॅटोचा कांद्याचा विषय घेतलात. जर तो एका वेळेस विकला नाही गेला ठराविक वेळेस, तर तो नंतर खराब होतो ना. तर हे नुकसान होण्याचे कारण भरपूर आहेत. म्हणजे आपण आता जर सोप्या भाषेत म्हटलं एखादी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन मध्ये तुम्ही एकीकडून 100 लिटर पाणी टाकलं तर दुसरीकडे 100 लिटर पाणी केव्हा निघेल का जेव्हा ती पाईपलाईन पूर्ण तुमची हे असेल पूर्णपणे लीक प्रूफ असेल. पण त्या पाईपलाईनला जर होल असतील भरपूर ठिकाणी जर छिद्र असतील तर ते पाणी लीक होऊन जाणार मल्टिपल ठिकाणी होणार. आणि मग ते दुसऱ्या बाजूला तुम्ही बघाल अरे इकडे 100 लिटर पाणी टाकलं पण तिकडे तर 5 लिटर निघालं उलट ते मध्येच गायब झालं. तसंच होतं म्हणजे लिकेज आहे सगळे जे काही तुम्ही म्हणतो ना मी बी पेरल्यापासून तर ग्राहकाच्या प्लेटमध्ये येईपर्यंत मध्ये भरपूर लिकेजेस होतात आणि ते लिकेजेसचे कारण आहेत हे मल्टिपल आहेत. काही नैसर्गिक आहे काही आपण आपल्या व्यवस्थेमधलेच आहेत. लूट जी काही होते सगळ्या वेगळ्या पातळीवर तर ती जी काही आहेत आता हे सगळं आहे मला जर शेती फायदेशी करायची आहे तर मला हे सगळे लिकेजेस काढले पाहिजेत. हे सगळे पूर्ण जेवढे जेवढे काय नुकसानीचे तोट्याचे कारण आहेत ते सगळे मला दुरुस्त केले पाहिजेत.
आणि हे लिकेजेस जे आहे हे काढायचं काम एकट्याला जमत नाही, एकट्या माणसाची ताकदच नाही. मला दिसतंय का माझा टोमॅटोचा खर्च, उत्पादन खर्च 4 रुपये किलो आहे, पण बाजारामध्ये 50 पैसे चाललेले आहेत. कोणी घ्यायलाच तयार नाही त्याच्यावरती. मी काय करणार तेव्हा? हेल्पलेस आहे. आणि मी असं नाही म्हणू शकत का आता मी माझे टोमॅटो विक्रीची काहीतरी व्यवस्था करतो किंवा मी आता प्रक्रिया करतो, मी तो कच्चा माल पक्का माल करतो. हे 2 एकरच्या पातळीवर कसं शक्य आहे? शक्यच नाही ना. मी तेव्हा हेल्पलेस राहतो. मी तेव्हा मग काय करतो, मी सरकारकडं अपेक्षा करतो, सरकारच्या नावाने हे करतो, आंदोलन करतो, बाजारातल्या घटकांना त्यांना दोष देतो. पण दोष देतो, शिव्या देतो, आंदोलन करतो, त्यांनी प्रश्न नाही सुटला, प्रश्न तिथेच राहिला. तर हा गुंता तयार झालेला आहे. त्यामुळं शेतीचं जे काय आहे जे सूत्र, तर आपल्याला खरोखर जे आहे एका दाण्याचे 1000 दाणे होणं आणि ते 1000 दाणे जे सरप्लस झालंय ते माझ्याच हातात राहणं, हे जर साधायचं असेल तर मग साहजिक आहे का ती तुम्हाला त्या प्रकारची स्वतःची ताकद, तेवढी त्या प्रकारची फुलप्रूफ सिस्टीम करायला पाहिजे. ती करण्यामध्ये एकट्याला मर्यादा येतात. 99% शेतकरी भारतामध्ये 2 एकरच्या 3 एकर दरम्यान शेती करतात. आता हे सर्वांची परिस्थिती सारखीच आहे. पीक काही असेल, तो कापूस पिकवतोय, द्राक्ष पिकवतोय का अजून कांदे पिकवतोय का अजून काही सोयाबीन करतोय. याचा सरळ मग मुद्दा पुढे काय येतो, जर तोट्याची शेती तर मग तो करतो का? आज जर तुम्ही ग्रामीण भागात पाहिलं तर प्रश्न काय आहेत, ज्याला शक्य आहे तो शेतीतून बाहेर पडतोय. तोटा कोणालाच नकोय. कोणताही व्यक्ती म्हणून जर तुम्ही पाहिला, तो शेतीमधला असेल किंवा इतर घटक असेल, तुम्ही आता इंडस्ट्रीमध्ये आहात, तोटाचा व्यवसाय तुम्ही किती दिवस कराल? जर तो फार दिवस झाला तुम्ही बंद करून टाकाल, तुम्ही दुसरा व्यवसाय करायला जाल. आता ग्रामीण भागात झालंय काय का, जर मला इच्छा आहे का नाही मला तोटाचा व्यवसाय बंद दुसरं काही करावा, तर दुसरं काही साधनं पण नाहीयेत, दुसरे काही इतर मार्ग पण नाहीयेत. मग मी मजबुरीपोटी करतो शेती. म्हणजे आज परिस्थिती जी आहे ना ती मजबुरीपोटी चालली. शहरातल्या माणसाला वाटतंय तो शेती करतोय, तो बळीराजा आहे, अन्नदाता आहे, त्याच्या वरवरचे प्रश्न होतात, अरे हा आपल्या ताटात अन्न आणतोय म्हणून याची थोडाफार विचार करा. असं एवढा वरचा विचार नाही. हा तोट्यात चालणारी शेती पहिली बंद झाली पाहिजे, ती फायदेशीर झाली पाहिजे. फायदेशीर चालणारा व्यवसाय कोणता वाढतोच ना, त्याच्यामध्ये कोणाला आनंद वाढतोच. ते जो काही गुंत झालाय ग्रामीण भागात, हा तोटा बंद होऊन ते फायदेशीर व्हावं. ते होण्यामध्ये बाहेरचे घटक, सरकार किंवा इतर घटक काही करू शकत नाही, इंटरनल लागतंय. तर हा आता समजून घेण्याचा मुद्दा आहे. बरोबर. विलासजी, ऍक्च्युली एक हा झाला तुमच्या शेतीचा एक पार्ट, पण जेव्हा शहराच्या ठिकाणी किंवा काही बाजाराच्या ठिकाणी जेव्हा हे द्राक्ष सेल होतात आणि तुम्ही जेव्हा प्रोडक्ट करतात, तर हे प्रोडक्ट करत असताना फक्त उत्पन्न जास्तीत जास्त व्हावं हा एक फोकस असतो, की जसं फर्टिलायझेशन खूप मोठ्या प्रमाणात वापरून घातक अशा प्रकारचे आज मार्केटमध्ये काही प्रोडक्ट येतात आणि ज्याच्यामुळे उत्पन्न जास्त मिळण्याच्या चक्करमध्ये सामान्य माणसाच्या जीवाशी पण काही वेळा खेळलं जातं. अनेक लोक असे प्रोडक्ट करतात किंवा तुम्ही तयार केलेलं प्रोडक्ट काही लोक केमिकल मध्ये बुडवून त्याला हिरवं दिसावं वगैरे म्हणून आम्ही जे कधी व्हॉट्सअपवर बघतो वगैरे. तर ह्या सिच्युएशन साठी सह्याद्री फार्म काय करताय? काही स्पेशल प्रोडक्ट असं करताय की लोकांना खात्री देते किंवा लोकांना अशासाठी प्रमोट करताय? काय नेमकं करताय? पहिली गोष्ट म्हणजे सह्याद्रीचा जर तुम्ही प्रवास पाहिला, आमचा प्रवास सुरुवात जी झाली 2010 पासून ही कंपनी सुरुवात झाली. त्याच्या आधी 4-6 वर्ष व्यक्तिगत पातळीवर माझ्या शेतामधून काही द्राक्ष निर्यातीची सुरुवात केलेली होती. तरी आमची सुरुवात होतानाच ही द्राक्ष निर्यातीपासून आणि ती बी युरोप मार्केटला निर्यात करण्यापासून झाली. आणि आपल्याला कल्पना आहे का युरोपमध्ये, त्यात खास करून जर्मनीमध्ये आणि UK मध्ये तिथला जो ग्राहक आहे तो खूपच जागरूक आहे, तेवढाच तो चोखंदळ आहे, तिथलं सिस्टीम तेवढं स्ट्रॉंग आहे, सुपर मार्केट तेवढे जागरूक आहे. तर तिथे रेसिड्यू फ्री किंवा कंपल्सरी जे काही आहेत, जे काही तुमचं कोणते उत्पादन आहे ते 100% सेफच असायला पाहिजेत, याच्याविषयी सगळे जागरूक आहेत. आणि त्यामुळे इथे आमच्याकडे त्या प्रकारच्या सगळ्या व्यवस्था लागलेल्या आहेत का आपण जे काही पिकवतो हे सेफच असायला पाहिजेत. आणि त्यात मग कोणते उत्पादन, ते द्राक्ष आहेत किंवा आता इतर कोणतंही उत्पादन आहे, हे 100% आपल्या आरोग्यदृष्टीने सुरक्षित असायला पाहिजेत. आणि त्या आमचा जो काही त्यात आमच्या सगळ्या सभासदांमध्ये जो दृष्टिकोन तयार होत गेला, आपण शेती करतोय, आपल्या शेतीचे प्रश्न आपल्या जे काय आहे ते आहेच, पण ज्याच्यासाठी करतोय आपण, जो आपला ग्राहक आहे, ग्राहक त्यातही म्हणजे जो अन्न आपलं खातोय, मधला व्यापारी हा आपला ग्राहक नाही, तो खातोय, तर त्याचा सुरक्षितेचा विचार करणं, त्याच्यासाठी आपलं उत्पादन हे सर्वोत्तम असणं, हा विचार जोपर्यंत करत नाही आपण, त्या ग्राहकासाठी आपण जर काही आपण त्यासाठी काही व्हॅल्यू तयार करत नाही, तोपर्यंत आपल्याला मिळणार नाही व्हॅल्यू. त्यामुळे त्या बाबतीत दक्ष राहणं ही सुरुवातीपासून आमचं राहिलेलं आहे. त्यामुळे आमचे जेवढे काही उत्पादन आहे, सह्याद्रीचे जेवढे सगळे आता फळं भाजीपाला किंवा आम्ही जितरही जे काही करतो सगळे प्रोसेस प्रोडक्ट, हे 100% सेफ राहणं, ते पूर्णपणे हेल्थच्या दृष्टीने योग्य राहणं आणि त्याचबरोबर अफोर्डेबल राहणं, हे सुरुवातीपासून आम्ही विचार केला. आणि हे फक्त युरोपच्या ग्राहकासाठी किंवा बाहेरच्या ग्राहकासाठी नाही, तर ग्राहक कुणी असेल, तो मग नाशिकमध्ये असेल किंवा तो
मुंबईतला मलबार हिलचा असेल किंवा मग धारावीचा असेल किंवा मग लंडनचा असेल, कुठलाही असेल, पण मी उत्पादक म्हणून माझी जबाबदारी आहे की माझं उत्पादन हे 100% सेफ असायला पाहिजे. त्यामुळे आता आमच्याकडे जर तुम्ही पाहिलं, आमच्याकडे सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन आहेत. आम्ही प्रत्येक उत्पादन करताना त्याचे त्या प्रकारचं ऑडिट बसून सगळं होतात. सह्याद्री 21 प्रकारचे सर्टिफिकेशन सह्याद्रीत आहेत. ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन आहेत, त्याचबरोबर ऑर्गॅनिक आहेत, त्याचबरोबर फेअर ट्रेड आहेत. नंतर मग जे काही फूड सेफ्टीचे स्टँडर्ड असतात, ISO 22000 आहेत, कोशर, हलाल, त्याचबरोबर नंतर काही सुपर मार्केटचे टेस्कॉन, नर्चर चॉईस, नंतर सोशल ऑडिट जे काही होतात आमच्याकडे, फेअर ट्रेड म्हणून सर्टिफिकेशन आहेत, इथिकल ट्रेड ऑडिट आहेत. तर 22 अशा प्रकारचे सर्टिफिकेशन सह्याद्रीत आहेत. जे कोणत्याही, म्हणजे आता जवळजवळ आम्ही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात, युरोपमध्ये असेल, अमेरिकेत असेल, जपान असेल, जे सगळ्यात टफेस्ट मार्केट आहे तिथून तर मग भारताच्या सगळ्या बाजारात आमचे उत्पादन आहे. तर हा झाला सह्याद्रीच्या पातळीवरचा विषय. आणि जे काय आहे ते उत्पादन सेफ असायला पाहिजे, तर ते अफोर्डेबल असायला पाहिजे, हा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. तर एखादी उत्पादन सेफ आहे आणि म्हणून मी म्हणाल आता मी ऑर्गॅनिक केलं म्हणजे मला जास्त किंमत मिळायला पाहिजे. जास्त किंमत हा फॅक्टर हा म्हणजे लॉजिकल नाही. अफोर्डेबल असायला पाहिजे हे असं नाही. म्हणजे ग्राहकाला सुद्धा त्याच्या पेइंग कॅपॅसिटी किती आहे त्यानुसार ते जर परवडणार असेल तर त्याचा खप होणार आहे. तर आम्ही तो दोन्ही बाजू विचार करतोय. म्हणजे माझं अफोर्डेबल होण्यासाठी माझा खर्च कमी झाला पाहिजे. म्हणजे माझं उत्पादन खर्च जर कमी झाला तर मी ग्राहकाला कमी किमतीत देऊ शकतो. म्हणून मग 3 पातळीवर यंत्रणा काम करते. इफिशियंट फार्म मॅनेजमेंट, दुसरं इफिशियंट पोस्ट सर्व्हिस मॅनेजमेंट, आणि तिसरं इफिशियंट मार्केटिंग सिस्टीम. आणि तिन्हीमध्ये जे काही तुमची कार्यक्षमता वाढली त्यामुळे तुमचे खर्च कमी झाले. खर्च कमी झाले म्हणून तुम्ही तुमच्या ग्राहकाला चांगल्या किमती देऊ शकतात. तुम्ही जो म्हटले का उत्पादन वाढवण्यासाठी लोक खर्च करतात, केमिकल वापरतात. नुसतं उत्पादन वाढवण्यासाठी खर्च होत नाहीत. खरं तर कोणत्या शेतकऱ्याला तुम्ही जर पाहिलं तर कमीत कमी खर्च त्याला झाला तर त्याला उत्तमच आहे ना. आता आपल्याकडे बोललं जातं का बा झिरो बजेट किंवा एकदम नैसर्गिक शेती, 1 रुपया खर्च न करता मला जर माझं उत्पादन मिळालं तर मी तर सर्व सुखी असायला पाहिजे. कारण मग जो काही मिळाला तो नफाच आहे ना. मग खर्च कशासाठी करतो मी? तुम्ही जेव्हा नैसर्गिक जेव्हा काही बघताय, शेती हा शेवटी एक निसर्गाच्या वेळ घटकाशी चालत चाललेला तुमचा हा व्यवसाय आहे. माझ्या शेतामध्ये रोग येतात, माझ्या शेतात कीड येते, माझ्या शेतात काही सॉइलच्या पातळीचे प्रश्न असतात, वातावरणाचे प्रश्न असतात. त्याला सगळ्याला तर टॅकल करायलाच पाहिजेत. आता ते टॅकल करताना केमिकल वापर न करणं, ते तुम्ही नैसर्गिकच कशा प्रकारे करता येईल, त्यासाठी काय नैसर्गिकच काही साधनं कशी असतील हा विचार करणं हे गरजेचं आहे. म्हणजे थोडासा जो काही बॅलन्स विचार, कारण मला एकीकडे माझं रोग किडे नियंत्रण करायचंय, दुसरीकडे माझ्या ग्राहकाला सेफही द्यायचं आहे. मग त्यासाठी जे काही आहेत मला कमीत कमी म्हणजे नैसर्गिक पद्धतीचे कसे काही संसाधन कशी वापरता येतील, कमीत कशी काही वापरता येतील, तर ही लॉजिक आता सर्वसाधारण दृष्टीने महत्वाचं आहे. सह्याद्रीमध्ये ते आम्ही कटाक्षाने पाळतो. आणि बाहेर जर पाहिलं तर ती तशाच प्रकारचं आता एकंदरीत आता दृष्टिकोन तयार व्हायला लागलेला आहे. बरं बरं साहेब, विलासजी खूप चांगली, खूप छान छान तुम्ही माहिती देताय. अजून एक थोडीशी आम्ही जी ऐकलेली माहिती आहे की मुस्लिम देशांमध्ये जर एक्सपोर्ट करायचं असेल तर कंपल्सरी हलाल सर्टिफिकेट असायला लागतं. हे ऐकलेलं आहे आम्ही. तर हे नेमकं हलाल सर्टिफिकेट म्हणजे काय नेमकं असतं, काय घ्यायला? ते हलाल शब्दामुळे बऱ्याच जणांचा गैरसमज होतो. बऱ्याच जणांना वाटतं की ते काही फक्त मीठ वगैरे म्हणजे असेल तरच असं. तर मुळात ते सर्टिफिकेशन आहे, सर्टिफिकेटचं नाव आहे हलाल. जसं आता तुम्ही एखादं आपल्याकडे ISO सर्टिफिकेट म्हणतो आपण, किंवा आता फूड सेफ्टी मध्ये दुसरं एखादं सर्टिफिकेटचं नाव घ्यायचं म्हटलं तर आता आपल्याकडं नाव घ्यायचं म्हटलं तर पण ती जी कंपनी आहे ती काय प्रायव्हेट गव्हर्नमेंटचं असं काही ऑथेंटिकेशन नाही, एक संस्था आहे फक्त. आणि त्या संस्था सर्टिफिकेशन प्रोग्राम करणारी संस्था. जसं ग्लोबल गॅप एक सर्टिफिकेट आहे. आता युरोपमध्ये ज्याला तुम्ही गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेससाठी एक ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन आहे. आता ते ग्लोबल गॅप हे थोडक्यात तो सर्टिफिकेटचं नाव आहे. आणि ते सर्टिफिकेट इश्यू करणारे कोण आहे तर ते तिथल्या सगळ्या जेवढ्या काही NGO किंवा सगळ्या सुपर मार्केट गव्हर्नमेंट बॉडीज मिळून बनवलेला तो एक सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे. तर तसंच हलाल हा एक सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे का जो तिथल्या देशातल्या लोकांनी त्यांनी बनवलेला आहे. आणि त्यांचे जे काय आहेत आता हलालचं सर्टिफिकेट मध्ये जे काही येतात त्यांचे जे रिलिजियस काही थॉट असतात, त्याच्यानुसार एखादी वस्तू उत्पादन करताना कशी काळजी घ्यावी आणि त्याच्यानंतर घेतली का नाही त्याचं ते सर्टिफिकेशन असतं. ज्युइश देशामध्ये जर गेले तुम्ही, इस्रायलमध्ये गेले तर तिथं कोशर म्हणून एक सर्टिफिकेट आहे. म्हणजे जसं हलाल इकडे आहेत गल्फ कंट्रीमध्ये, मुस्लिम कंट्री, तसं ज्युइश कंट्रीमध्ये कोशर आहे, कोशर सर्टिफिकेट. तर त्यांचं जे काय
तसं आपलं इंडियामध्ये काही सर्टिफिकेशन आहे का की जे बाहेरच्या देशांना इम्पोर्ट आपल्याकडे आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे आणि त्यांना एक्सपोर्ट करायचं आहे, तर त्यांना आपण काही कंपल्शन करतो का? काही जसं हलाल सर्टिफिकेट तसं काहीतरी श्रीराम किंवा हिंदू वगैरे असं काही आहे का? नाही नाही, तसं काही आपल्याकडे नाहीये. तसं आपला नाही, देश कारण हा असं लिबरल आम्ही देश असं आहे. ऐकलं की आपण रिलिजियस काही अशा प्रकारचे कोणत्याही काही हो. आपल्या फूड ओके. सेफ्टी मध्ये काही जोडत नाही. आपण बरं खरं बरं. म्हणजे जर देशात म्हणजे जी काही विविधता आहेत आणि जे काही स्वातंत्र्य आहेत, सगळ्या हा. प्रकारच्या व्यवस्थांना स्वातंत्र्य आहेत, तर ती मला वाटतं ती आपल्या देशाचा जो एक नक्कीच जो युनिकनेस आहे त्यात बरं. तशा प्रकारचे काही नाही घेत. पण आपल्याकडे जे आहेत फूड सेफ्टी अथॉरिटी ऑफ इंडिया आहेत, APCSI आहेत, त्यांचे जे काही नियम आहेत ते कंपल्सरी कोणाला पाळावं लागतात. बाहेरून इम्पोर्ट होणारे कोणते उत्पादन आहे तर त्यांना ते फूड APCSIचे जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत त्यांनी जे बनवलेले जे काही क्रायटेरिया आहेत ते त्यांना फॉलो करावं लागतात. बरं, एक शेवटचा माझा प्रश्न आहे तुम्हाला की आंदोलनं, मगाशी तुम्ही 2-3 शब्द वर्ड वापरले, जसं आंदोलनं, कष्ट किंवा एक चॅलेंजेस आणि राजकारणाची परिस्थिती, हे सगळं तुम्ही हे करत असताना, हा व्यवसाय करत असताना किंवा व्यवसाय म्हणता येईल आणि त्यातल्या त्या शेतकऱ्यांच्या बरोबर राहून हे सगळं काम करत असताना या सगळ्या शब्दांचा परिणाम तुम्ही कुठल्या अँगलने बघता? नाही, सगळं आता जर पाहिलं सगळं मानसिकतेशी संबंधित हा विषय आहेत आपल्या. म्हणजे पूर्ण आता तुम्ही व्यक्तिगत शेतकरी म्हणून घ्या किंवा तुम्ही आता एक देशाचा नागरिक, इतर कोणी नागरिक असेल किंवा आता राजकीय पक्ष असेल, एकंदरीत जी व्यवस्था असेल, या सगळ्यांच्या मानसिकतेत मला वाटतं बदल होण्याची गरज आहे. मुळात शेती हा व्यवसाय आहे हे तुमच्यावर सर्वांनी दबाव लक्षात घेतलं. तुमच्यावर अशा इलेक्शन पिरियड मध्ये दबाव येतो का असा काही? नाही, आता आर्थिक आमचं पुरतं म्हणाल तर आमचं सरळ आहे का आम्ही कशातच नाही, आम्ही कोणाच्या पक्षाचा किंवा कोणाचा भाग नाही आहेत. त्यामुळे आणि किंवा कोणाकडे आम्ही काही मागायला गेलेलो नाहीत आणि कोणाकडून काही अपेक्षा करत नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला काही कोणाचा दबाव घ्यायचं काही कारण नाहीत आणि कोणी आमचा दबाव टाकायचं कारण नाही. आम्ही मग आमची शासनाला तुम्ही स्वतः या अशा प्रकारच्या संस्था प्रमोट होण्यासाठी तुम्ही काय करताय किंवा शासनाला काय असं दाखवून देताय की तुम्ही या गोष्टी अजून चेंज केल्या पाहिजेत, सोबरपणे तुम्ही तुमच्या मागण्या पोहोचवताय का तिकडे, असं काय करताय? आमचं कामच बोलतंय ना, बाकी काही गरज नाही ना. अशी अच्छा. संस्था जर उभी राहू शकते तर अशा हजार होऊ शकतात, हा त्या बरं, सिस्टम बरं. मध्ये होऊ शकतात. आणि मग जर नाही, एक सरकारच्या पातळीवर तुम्ही पाहिलं तर तुम्ही त्यातून बरेच काही गोष्टी घडतायत. आता जे काही केंद्र सरकारचं एक 10,000 अशा फार्मा प्रोड्युसर कंपनी बनवण्याचा मोठा प्रोग्राम आला आहे. त्याचबरोबर आता राज्य सरकारच्या बऱ्याच अशा योजना येत आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या अशा संघटित यंत्रणा उभ्या करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आमचे जे काही लर्निंग आहे सह्याद्रीचे एक पूर्ण व्हॅल्यू चेन अप्रोचने काम व्हायला पाहिजे. नुसतं कच्चा माल उत्पादन करून नाही चालणार, ते प्रक्रिया मार्केटिंग स्वतः शेतकऱ्यांनीच करायला पाहिजे. त्यासाठी संघटित व्हायला पाहिजे, क्लस्टर अप्रोच जायला पाहिजे. तर हे सगळे मुद्दे घेऊन सरकारच्या बऱ्याच स्कीम आता आलेल्या आहेत, बऱ्याच नवीन म्हणजे मागच्या 5 वर्षात बऱ्याच बदलल्या आहेत. त्यामुळं जर कृती तशी आहे जिथं त्या प्रकारचं जर हे पण दिसतोय, त्याला फळे दिसत आहेत, तर ते कोणी त्याला रिप्लेट करायचा प्रयत्न करणार तर ते होत आहेत. मागण्या करून किंवा आपण काहीतरी असं सांगून काही उपयोगाचं नाही. म्हणजे मला तर जे काही स्वतःचा जे अनुभव शांतपण आलाय, बोलण्यापेक्षा कृती महत्वाची. खूप भाषणं केले, खूप काही तुम्ही रिप्रेझेंटेशन केले, त्यांनी काही घडत नाहीत, कृतीने खरं घडतं. त्यामुळे कृतीशीलता महत्वाची. त्यामुळे आम्ही आमचं त्या दृष्टीने सगळं करतोय. सगळं जे काय असेल मागच्या 10 वर्षात तर तेच चाललंय. म्हणजे मी स्वतःहून तर बऱ्याचदा टाळतोच हे असं मुलाखतीन किंवा आता इतर काही भाषे पेपरबाजी, रिप्रेझेंटेशन, एखादा काही गरज आहे. तुम्ही कृती करा, कृतीतून खऱ्या अर्थाने सगळ्यात जो काय असेल ना मेसेज जातो आणि जर तुमची त्यातून कृतीतून खरोखर चांगलं काही घडत असेल तर ते कोणाला नको आहे, खरंय. सगळ्यांनाच चांगला अपेक्षित आहे ना. आमच्या बरं, टॅगलाईन अशा संस्था जर कोणाला बनवायच्या असतील शेतकऱ्यांना एकत्र येऊन, तर तुम्ही कधी मार्गदर्शन करता का किंवा त्यांनी कुठल्या वेबसाईटवर जाऊन याबाबतचं मार्गदर्शन घ्यायचं? मार्गदर्शन आता तर भरपूर करणारे तसे भरपूर आहेत, कन्सल्टंट वगैरे सगळे लोक. आमच्या पातळीवर जर म्हणाल तर आम्ही आमचं जे काय आहे ते एक सह्याद्री सारख्या अशा संस्था अजून उभ्या राहाव्यात अजून, किंवा जे पुढाकार घेतलेले कोणी आहे तसे महाराष्ट्रात असेल किंवा देशात, तर त्यांना सर्वांनाच सह्याद्रीच्या वतीने आमच्या अनुभवाचा काही कसं उपयोग होईल याच्यासाठी एक ट्रेनिंग सेंटर आमच्याकडं आम्ही उभं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक इन्क्युबेशन सेंटर आता उभं केलेलं आहे. फार्मा प्रोड्युसर कंपनी खास करून हॉर्टिकल्चर सेक्टरमध्ये उभं राहण्यासाठी एक इन्क्युबेशन आमच्याकडे आम्ही ऍक्टिव्हेट केलेले आहेत. तर ज्याच्या माध्यमातून जे काही आमचा प्रवास झालाय मागच्या 10 वर्षाचा किंवा त्याच्या आधीचा जो काही प्रवास आहे तर तो इतरांना तो प्रवास करायची गरज पडू नये, त्यांच्यासाठी तो कमी त्रासाचा व्हावा. त्यामुळे आपले अनुभव त्यांच्यासाठी उपयोग कसे येतील, आपल्या ज्या काही इकोसिस्टमच्या काही गोष्टी असतील, मार्केट लिंकेजेस, टेक्नॉलॉजीचा मुद्दा असेल, त्याचबरोबर काही इन्फ्रास्ट्रक्चरचे विषय असेल, टीम बिल्डिंग, स्किल डेव्हलपमेंट, या सगळ्या याच्यासाठी विषयासाठी आमच्या इन्क्युबेशन सेंटरमधून आम्ही इतरांनाही मदत करतो.
तुम्ही हायवेला वगैरे अशा काही सेलिंग पॉईंट ठेवलेत की जेणेकरून लोक सहज आपला प्रोडक्ट खरेदी करू शकतील चांगल्या क्वालिटीचं, असं काही योजना आहे आम्ही का? सुरुवातीच्या काळात आमचं जे काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती, आम्ही 100% एक्सपोर्ट मार्केट फोकस करून आम्ही काम केलं, त्यात प्रीमियम मार्केट. कारण मार्केटिंग ब्रँडिंगवरचे खर्च हा एक वेगळा विषय असतो. त्यामुळे पहिल्या फेजमध्ये फक्त एक्सपोर्ट, जिथे B2B, नंतर सेकंड फेजमध्ये इन्स्टिट्यूशनल सेल वाढवणं, आणि थर्ड फेजमध्ये मग स्वतःचे आता रिटेल स्टोअर्स, स्वतःचे मग आता ब्रँडेड प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणणं. तर हे मागच्या 2 वर्षापासून त्याची सुरुवात झाली. आता येणाऱ्या पुढच्या 2-3 वर्षात फेजमध्ये तुम्हाला दिसेल सह्याद्री प्रॉडक्ट, ब्रँडेड स्टोअर्स, ब्रँडेड प्रॉडक्ट प्रत्येक ठिकाणी दिसायला लागतील. त्यासाठी मार्केटिंगचे बजेट आता आम्ही आता तयार करून आता त्याच्यासाठीच फोकस करतो. खूप छान उत्तरात आहे. विलासजी, खरं तर या सगळ्या प्रवासात एक गोष्ट आपल्या लक्षात येते की शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. म्हणजे 2010 साली तुमच्या बाबतीत जो गोष्ट झाली, 6 कोटींचा जवळपास फटका बसला, त्या उदाहरणातनं, त्या जसं तुम्ही म्हणलात की आपल्या अनुभवातनं शहाणपण येतं, तसं ते तुम्हाला आलं. आणि त्या बाबतीत मग शेती या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या अवेअरनेस किंवा समुपदेशनाची किती गरज वाटते, आणि शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने कशा पद्धतीने आपण शेती करावी याचं मार्गदर्शन वेळोवेळी करणं किती गरजेचं वाटतंय तुम्हाला? नाही, मी जसा आता मागाचा मुद्दा तो थोडासा तोच मी सांगायचा प्रयत्न करत होतो की स्पर्श झाला त्या विषयाला, बरोबर. आपण मानसिकता जे आहे का, म्हणजे शेती हा पूर्ण आता व्यवसाय म्हणूनच आपण पाहायला पाहिजे. ही काही आता फक्त आपलं जीवन पद्धती आहेत, आमचं कल्चर आहेत, वे ऑफ लाईफ आहेत, हे जे काही आहेत, किंवा आपण अन्नदाता आहोत, बळीराजा आहोत, लोक आपल्याला त्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करताना आपल्याला पुढचं गुरफडतायत. या सगळ्यातून या सगळ्यात न फसतात सरळ सरळ एक आपण विचार करणं, मी व्यावसायिक आहे, मी जे उत्पादन बरोबर. घेतो ते मी व्यावसायिकतेने घेतलं पाहिजेत, आणि मला परवडत नसेल मी ते बंद केलं पाहिजेत. मी कारण नसताना मी कशाला त्रागा करून, कशाला हे करू. आणि जेव्हा व्यावसायिक तुम्ही विचार करता, तर मग साहजिक आहे का, मग तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सुद्धा आहे ना दिसायला लागतं, नक्की कुठं आहेत, तुम्ही त्याच्याकडे सकारात्मक बघायला लागतात. तुम्ही इतरांना दोष देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जवळच त्याचे उत्तर आहेत आणि ते कुठं आहात याच्यावर विचार करायला लागतात. त्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करायला लागतात. तर ते करणं हा सगळ्यात महत्वाचा, मला वाटतं महत्वाचा मुद्दा आहे. 2च गोष्टी आता आपण करू शकतो शेतकरी म्हणून. एक तर आपण शेती सोडून देऊ शकतो, सोपा मार्ग आहे. मग तो विषय सोडला, तो तोटाचा खेळच बंद केला आणि आपण दुसरं काहीतरी करायला लागलो. पण ते शक्य नसेल, आता जर दुसरा पर्यायच नाही आणि मला तिथंच राहावं लागतंय, तर एक नक्की आहे का, मी संघटित होऊन आहे ना, मी मात्र या प्रकारची व्यवस्था उभी करून आपला प्रश्न सोडू शकतो. आणि तोटाचा खेळ हा आपण बंद करून चांगला त्याला एक व्यवसायाने फायद्यात आणू शकतो. तर यामुळे ह्या 2 मार्गापैकी कोणता मार्ग स्वीकारायचा एवढाच मुद्दा आहे. बरोबर. आता शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या सकारात्मक आणली तर मला वाटतं नक्कीच वेगळं चित्र आपल्याला देशामध्ये दिसेल. शेतीत जे काही ताकद आहेत, आज खरं सगळ्यांना समजतात, जे काही भांडवल निर्मिती होते किंवा झाली त्या पूर्ण मानवाच्या इतिहासामध्ये, एक तर शेतीच्या वरकड उत्पादनातून झाली किंवा मानवाच्या श्रमातून झालेली आहे. आणि हे जे काय आहे म्हणजे मूळ शेतीमध्ये जी ताकद आहे त्याच्यातूनच सगळं काही जग घडलेलं आहे. एवढं काही जे काय असेल, तुम्ही आज जेवढा इकॉनॉमी म्हणतोय आपण, आज जरी शेतीचा वाटा पुऱ्या इकॉनॉमी कमी असेल, पण तुम्ही इंडस्ट्रियल इकॉनॉमी घडली किंवा आज आता जे काय आहे सर्व्हिस ओरिएंटेड इकॉनॉमी, तिचा पायाच शेती आहे. कोरोनाच्या काळामध्ये ते सिद्ध झालंय. त्यामुळे क्षमता शेती क्षेत्राची ही काही कोणाला कमी लेखून चालणार नाही. बाहेरच्या व्यक्तीला असेल किंवा आतल्या व्यक्तीला असेल, तिच्यात दोष जे काही तयार झाले ते काढावं लागतील. आणि ते काढण्याची जी काय आहे ना, त्यासाठी काही पाऊल जे आहे ते आपल्याला शेतकरी समाजातच मुलांना टाकावं लागेल. तिथूनच तशा प्रकारची ना वृत्तीची लोक आली पाहिजेत. आणि तिथून जर तसं जर झाला पुढाकार तरच बदल होईल, हे बी नक्की आहे. बाहेरच्या व्यक्तीवर आधार होणार नाही. एखाद्या राजकीय पक्षाकडून, एखाद्या तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरकडून, एखाद्या बाहेरच्या घटकाकडून तुम्ही अपेक्षा कराल सरकारी यंत्रणेकडून, तर कधीच शक्य नाही. हे मात्र सर्वांना आता पक्क डोक्यात ठेवावं लागेल. खरंय, खरंय. म्हणजे शेतातलं काही असतं ना, की वाईट गोष्टी, तण असतं, ते काढून टाकायला लागतं आणि चांगल्या गोष्टी सुपीक माती सारखी करावी लागते. तसं काही सर हा विषय आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की 42 देशांमध्ये उत्तरातही मजुरांच्या पण फार मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याच्यावर नेमकं विलासजी काय सोल्युशन काढतात? नाही बघा, प्रत्येक व्यक्तीला आज आरामदायी काम पाहिजे. ग्रामीण भागात 2 प्रकारची परिस्थिती आहे. एकीकडे बेरोजगारी बी आहे खूप मोठ्या प्रमाणात, दुसरीकडे म्हणतो आपल्याला मजूर मिळत नाही ही आहे. आणि त्या मजुरीचा जो काही दर आहे तो शेतकऱ्याला परवडत नाही, असं झालेलं आहे. तर यातला गुंता जो आहे सरळ आहे का, म्हणजे मला जास्त रोजगार द्यायला परवडत नाही कारण मीच तोट्यात आहे आणि म्हणून मी मजुराला देऊ शकत नाही. म्हणून मजुराला वाटतं की शेतीत काम करण्यापेक्षा बाहेर जर एखाद्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीत जाऊन काम करता आलं किंवा एखादं काही दुसरं मिळालं तर तो बघतोय.
आता पण हा जो प्रत्येक काही गोष्टीची विलाजी प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट परिणाम असतात, बरोबर. पण आता सरकारने घरी बसून मजुरांना जेवण, अन्न धान्य, खाणं पिणं, मुलांना सगळं काही मिळालं, ही एक बाब एका बाजूला चांगली झाली. दुसऱ्या बाजूला मजुरांची समस्या निर्माण झाली का याच्यामध्ये? कारण त्यांना घरी बसून झालेलीच जर आहे 100%. मजुरांची समस्या कशा अर्थाने झाली की रोजगार त्याला आपण देऊ शकत नाही, तेवढं रोजगाराची जी काय आहे त्याच्या अपेक्षा ती देऊ शकत नाही, हा प्रॉब्लेम आहे. जर त्या आज जर 500 रुपये किंवा आता तुम्ही म्हणाल की मी 1000 रुपये देतो, तर तुम्हाला तुमच्याकडे लाईन लागेल रोजगार व्यक्तीची. पण 1000 रुपये देणं तुम्हाला परवडत नाही, हा मुद्दा आहे. बाकी असं नाही की माणसंच नाही आहेत, माणसं नाही असं नाही ना प्रश्न. माणसं तर उलट देशात त्रास पाहिला तर आपण दर वर्षी 2 कोटी नवीन लोक जन्माला येत आहेत. तर पूर्वी मूळ जो चटणी प्रश्न आहे भाकरी म्हणजे पूर्वी यात चटणी भाकरी भाजी जेवण एवढी एवढी एक प्रायोरिटी होती. पण एक संध्याकाळची अरेंजमेंट ही सुद्धा आता प्रायोरिटी झालेली आहे. कारण त्याशिवाय झोप येत नाही असं अशी स्थिती अनेक लोक सांगतात. तर मग ह्या नाही सगळ्या ज्या मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत, तर काय सोल्युशन आहे याच्यावर? नाही, हे बघा, हे तसं म्हटलं तर तुम्ही आता तो तर पूर्ण सामाजिक प्रश्न आहे सगळा. जे काही बरोबर. व्यसनाचा आणि किंवा हा विषय त्याच्यात आपल्या इनडायरेक्टली शेतीचा शेतीवर काही याचा संबंध इफेक्ट नाही. होतो. हा. तुम्ही फक्त सरळ एक सोप्या भाषेत म्हणा, शेतीमध्ये मजुराची समस्या तयार झाली तर का झालेली आहे? मी जे अर्थ सांगितलं का त्याला जी अपेक्षा असलेली मजुरी ती आपण देऊ शकत नाही, आणि बरोबर. आपल्याला वाटतं की या किमतीत त्यांनी यावं म्हणून तो येत नाही, हा प्रश्न आहे. ओके ओके ठीक आता आहे. याला उत्तर 2 पर्याय आहेत. एक तर मी मजुरी जास्त देऊ शकलो पाहिजे आणि त्यासाठी मला जास्त पैसे मिळाले पाहिजे, किंवा दुसरं मी मजुराला रिप्लेस करायला दुसरं मेकॅनायझेशन वगैरे काही करू शकलो पाहिजे. आज मेकॅनायझेशन मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये यायला लागलेलं आहे. जे शक्य असेल 10 मजुराच्या ऐवजी एकच मजूर कसं वापरता येईल, किंवा मग तो जे काही पूर्ण आपण पेरण्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत कमीत कमी मजुरात काम कसं करता येईल. तर तशा प्रकारची जे काही टेक्नॉलॉजी आणि त्या प्रकारचे सगळे आता उत्तर ते यायला लागलेले आहेत. आणि ते आता त्यात फक्त प्रश्न येतोय का ते छोट्या शेतकऱ्याला परवडतील, त्याला अफोर्डेबल होईल अशा प्रकारचं मेकॅनिझेशन जे व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाही देशामध्ये. तुम्ही अमेरिकेत युरोपामध्ये गेलं तर तुम्हाला माहिती असेल तिथं 5-5 हजाराची एकरची शेती एखादा व्यक्ती एकही माणूस न लावता ते मशीनची सहाय्याने करतो, पेरणीपासून हार्वेस्टिंग पर्यंत. त्या प्रकारचं मेकॅनायझेशन तुम्हाला अवेलेबल आहे, त्या प्रकारची मशिनरी आहे. पण छोट्या शेतकऱ्याला 1 एकरवाल्याला 2 एकरवाल्याला सुद्धा त्याला एकही मजूर न वापरता घरच्या घरी करायचे आहेत. तर तसे मशीन्स, तशा प्रकारच्या जे काही आहे टेक्नॉलॉजी, हे डेव्हलप करणं हे काम गरजेचं आहे. आणि तिथे तुम्ही इंडस्ट्रीचा रोल शेतकऱ्यांना येतो असे मोठा. टूर घडवता आहे, बघण्यासाठी टूर घडवता शेतकऱ्यांना तिकडे जाऊन जर्मनीत वगैरे शेती आधुनिक पद्धतीची शेती करण्यासाठी टेक्निक्स काय त्यांना देतात तुम्ही अशा प्रकारे? आमच्याकडे एक्सपोजर व्हिजिट तर मोठ्या प्रमाणात आम्ही करतो. कोरोनाच्या काळात फक्त आता सध्या थांबलंय. पण जे काय आहे जगभर काय चाललंय, इतर शेतकरी कसे करतायत, जग कशा पद्धतीने पुढे चाललंय, तर ते त्या एक्सपोजर व्हिजिटच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने साध्य होतं. कारण शेवटी आपण इतर लोकांशी कम्पेअर केलं, ते लोक काय करतायत त्याच्याकडून शिकलो तर आपण प्रगती करणार आहेत. तर ही ऍक्टिव्हिटी तर मोठ्या प्रमाणात आम्ही करतो, इतरांना मी प्रोत्साहन देतो. बरोबर. ठीक आहे. उत्तरात द्या. नाही, खरंच आहे फिलजी, तुम्ही ज्या पद्धतीने सगळं सांगताय तर मला असं वाटतं की साकल्याने त्या सगळ्याचा विचार करणं आणि शेतकऱ्यांनी जर असा विचार केला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या नक्कीच थांबतील. आणि एक बॅलन्स्ड विचार त्यांनी जर केला तर तुमच्यासारख्या अनेक संस्था उभ्या राहू शकतात आणि सगळे संघटित होऊन पुढे काम होऊ शकतं. खरं तर विलासजी, तुम्ही जे काम केलंय त्या कामाबद्दल अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या वतीने आम्ही तुम्हाला एक सन्मानपत्र देऊ इच्छितो, ज्याचा व्हर्च्युअली आपण स्वीकार करावा. कारण हे काम कुणीतरी करणं गरजेचं असतं, कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं असतं आणि सगळ्यांनी एकत्र आणणं गरजेचं असतं. सो त्यासाठी या सन्मानपत्राचा आपण स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करते. आणि प्रकाशजी, आपले धन्यवाद. सगळे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया? येस येस, संदीप पाटील आपल्याला अप्रिशिएट करतायत. अण्णांना कॉंग्रॅच्युलेशन्स केलंय त्यांनी. मला वाटतं विलासजींना अण्णा आपल्याला माहिती असतं तर नक्कीच आपण अण्णा म्हटलं असतं, कारण हा एक रिस्पेक्ट आहे. त्यानंतर मधुसूदन बाविस्कर आहेत, नरेंद्र पाटील आहेत, आपले नेहमीचे अक्षम्य कारभारी आहेत, गणेश बाविस्कर आहेत, विलास बाविस्कर आहेत, त्यानंतर रामनाथ वडक आहेत, गणेश पवार आहेत, कविता गिडगे आहेत, सूरज जी आहेत, कविताजी आहेत, त्यानंतर या सर्वांनी, रामेश्वर पाटील सुद्धा या ठिकाणी आहेत, ज्यांच्यामुळे खर तर शिंदे सर आपल्यापर्यंत पोहोचता आलं. अर्जुन जी आहेत, सरोज आहेत, त्यानंतर देवीसिंग राजपूत आहेत, राहुल गायकवाड आहेत, सचिन आहेत. आज खूपच प्रतिक्रिया सर्वांनी पाठवलेल्या आहेत. कैलास पाटील आहेत, रुपाली बांगर आहेत,
त्यानंतर चंद्रकांत विस्पुते आहेत, सदाशिव पाटील आहेत. त्याचबरोबर कोणीतरी इथं शरदजी शिवराम म्हणतात की मजुरांना मजुरी मिळते. हो, बरोबर आहे. नक्कीच मजुरांना मजुरी मिळते. हे सर्वांच्या बाबतीत होऊ शकत नाही, पण काही प्रमाणात या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर उत्तराताई, खरं तर विलासजींनी आज जे मार्गदर्शन केलेलं आहे, तर मला वाटतं शेतकऱ्यांना ज्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या शेती करताना अडीअडचणी आहेत, आणि हे फॅक्ट आहे की मी स्वतः शेती करतो. जवळपास मी 25 एकर शेती माझी जळगावमध्ये आहे. केळी, ऊस वगैरे असतो, आणि या एक वादळ येतं आणि ती पूर्ण वर्षभर केलेली उभी असलेली अगदी हातात आलेली केळी ही निघून जाते. आणि यासाठी स्थानिक पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर प्रक्रिया केंद्र सहकारातून उभारणं अत्यंत महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा केळी येते आणि एकाच वेळी सगळा हंगाम असतो, त्यावेळी अक्षरशः 300-400 रुपये क्विंटल, म्हणजे प्रत्यक्षात तिथं खर्च झालेला असतो 2 ते 3 हजार रुपयाचा, आणि 400-500 रुपये क्विंटल ती केळी द्यायला लागते, किंवा त्याचं खत करून तिथंच ती त्यांच्या समोर त्यांना ती शेतात टाकावी लागते. तर अशा, आणि इथं जर आपण परचेस करतो मुंबईमध्ये, हीच केळी जेव्हा माझ्यापर्यंत इकडे येते, तेव्हा आपली घरातली लोक जाऊन तिथं 50 रुपये डझननी या ठिकाणी केळी घेतात. म्हणजे हा जो खूप मोठ्या प्रमाणाचा डिफरन्स आहे. खरं तर प्रोडक्ट करणाऱ्याला कमीत कमी जवळपास 70 ते 75% त्याची रक्कम मिळाली पाहिजे, आणि 20 ते 25% प्रॉफिट या सगळ्या सराउंडिंग मध्ये वाटला गेला पाहिजे. पण नेमकं हे उलट होत आहे की 5-10% शेतकऱ्याला मिळतं आणि 90% बाहेर वाटलं जातं. मला वाटतं हा एक राजकारणाचा भाग आहे, आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह समाजामध्ये काही घडतंय. हे सर्वांनी विचार करून शेतकऱ्यांना फक्त मतदार हा फोकस न ठेवता शेतकऱ्यांचं डेव्हलपमेंट कशा प्रमाणात करता येईल याकडे बघणं, मला वाटतं सरकारने आणि सर्वांनी बघणं गरजेचं आहे. जास्त उत्तरात. गरजेचं आहे. येस, आणि त्यामुळेच मला वाटतं विलासजी जसं म्हणाले त्याप्रमाणे आपण आपल्या दृष्टीने कोणी करेल म्हणून आपण थांबण्यात अर्थ नाही. आपण आपला विचार योग्य पद्धतीने करून शेती कशी उत्तम करता येईल हा विचार करता येऊ शकतो. आणि तुम्ही स्वतः विलासजी एमटेक आहात याच म्हणजे शेतीमध्ये, तर हा विषय होऊ शकतो, करिअर यातही होऊ शकतं, हे खरं तर तुम्ही सिद्ध करून दाखवलेले आहे. आणि आज अनेक तरुणांसमोर तुम्ही एक आदर्श खऱ्या अर्थाने निर्माण केलाय असं मी म्हणेन. मला वाटतं आपला अभिमान महाराष्ट्र. हा, विलासजी. मला फक्त विलासजी एक बोला. शेवटची कमेंट करायची आहे. हो, करिअर हो. म्हणून म्हणायचा विषय नाही, बघायचा विषय नाहीये. खरं एक कर्तव्याचा मुद्दा आहे. ज्या कुटुंबातून तुम्ही आलात आणि किंवा ज्या भागातून तुम्ही आलात आणि तिथल्या समस्या ज्या तुमच्या डोळ्यापुढे असताना तुम्ही जर काही करत नसाल, तर मग ते मला वाटतं ते खूप दुर्दैवी आहेत. खरं तर शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्याच मुलांनी त्यांनीच पुढे येणं हेच उत्तर राहू शकतं. बाहेर कोणी येणार नाही. हा करिअर म्हणून नाही तर कर्तव्याचा भाग आहे. आपल्या आजूबाजूची परिस्थिती जर आपल्याला खरंय. दिसते की नक्की कशी आहेत आणि तिच्या भोवतीची गुण ते आपल्याला दिसताना आपण ते सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायचा का तिथून पळून जायचं. आज आता तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागातून कित्येक लोक शहराकडे जातात. थोडंसं गावात एखादा चांगला थोडं काही थोडी हुशारी असलेला काही थोडाफार शिकलेला माणूस आहे, तो बाहेर पडायचा प्रयत्न करतो. गावातून बाहेर पडून शहरात काय करता येईल, नोकरी करता येईल, सरकारी नोकरी करता येईल किंवा काही करता येईल, तो बाहेर पडायचा प्रयत्न करतो. हाय तिथं समस्यांना भिडायला तयार नाही. हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे मला वाटतं हे कर्तव्य आहे, आणि आम्ही जे काय करतो ते आम्ही फक्त कर्तव्याच्या भावनेने करतोय. हे आपल्याला पळायचं नाही, आपल्याला लढायचं. आणि लढण्यामध्ये आपण काय असेल, काही यश अपयश असेल, पण आपण जे काही करू, जी लढाई ती प्रामाणिकपणे करू आणि पूर्ण ताकदीने करू. बिलकुल विलासजी, एवढंच मार्ग आपल्याला ग्रामीण भागात आहेत. हो, अतिशय उत्तम मार्गदर्शन आपल्याकडे मिळालेलं आहे, आणि नक्कीच याचं प्रमोशन, याचं एक आपला सपोर्ट घेऊन नक्की केळी प्रक्रियेवर किंवा केळी उत्पादनावर कशा पद्धतीने मार्गदर्शन घेता येईल, अशी कंपनी कशी उभारता येईल प्रेक्षकांच्या सहकार्याने, आम्ही सर्व आपल्या फार्मला नक्की भेट देऊ आणि उत्तरात आहे. नक्कीच, नक्कीच. आणि मला वाटतं हा विषय अधिक शेतकऱ्यांपर्यंत जावा म्हणून आपले माध्यम प्रायोजक आहेत लोकमत. त्यामुळे उद्याच्या लोकमतमध्ये पुन्हा एकदा आपण हा संपूर्ण विषय आणखीन अधिक लोकांपर्यंत कसा पोहोचेल, आणि असे काही शेतकरी असतील की ज्यांच्यासमोर काही प्रश्न असतील, त्या शेतकऱ्यांचे प्रश्न या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुटतील आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. निदान त्या दिशेने विचार करण्याची एक दिशा तरी मिळेल, एवढं निश्चित मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. आणि विलासजी, अशाच पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांना सातत्याने एकत्र आणत या पुढच्या काळात सुद्धा सह्याद्री फार्म्स कडनं अधिकाधिक उत्तम गोष्टी घडोत अशा सदिच्छा आणि शुभेच्छा आमच्या तुझ्या बरोबर आहेत. आणि खूप खूप धन्यवाद कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. आपल्या दोघांनाही माझं आमंत्रण आहे. आपण सह्याद्री फार्म्सला
नक्की या, आवर्जून नक्की. या. प्रत्यक्ष काम पाहताना थोडा वेगळा अनुभव नक्की असेल, एवढं मी खात्रीने सांगतो. खरं. धन्यवाद. खरं द्राक्ष खरं. खाण्याची नक्की आमची धन्यवाद. इच्छा झालेली आहे आणि प्रेक्षकांच्या पण तोंडाला पाणी आलेलं आहे, त्यामुळे आपल्या फार्मवर द्राक्ष खायला नक्कीच आम्हाला आवडतील. नमस्कार. नक्की. धन्यवाद. धन्यवाद. Navi Mumbai's leading name in the construction industry. Baviskar. Build reality. Subscribe to Aavas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.